कार्य वगैरे लगेच सुरू झालं. अगदी तातडीनं जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल सगळे लगेच पोचले होते. ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनीही जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश दिले. ठीक आहे, पायलटचं कौशल्य तर वाखाणण्याजोगच आहे, पण मुळात प्रश्न हा आहे की विमानात असा बिघाड झालाच कसा? बरोबर बरोबर. आणि आता याचीच चौकशी होईल. कोण करणारी चौकशी? 2 महत्वाच्या संस्था करतील. एक म्हणजे DGCA, म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. जी भारतातल्या विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवते. हो. आणि दुसरी आहे AAIB, म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. अच्छा. त्यांचे रिपोर्ट ठरवतील की नेमकं चुकलं कुठे. म्हणजे बिघाड तांत्रिक होता की मानवी चूक होती की एअरलाईनच्या मेंटेनन्समध्ये काही त्रुटी होत्या, हे सगळं यातून समोर येईल. आणि हे विमान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत चालवलं जात होतं नाही का? हो. आणि त्यामुळे हा मुद्दा आणखी गंभीर बनतो. या योजनेवर या घटनेचा काही परिणाम होऊ शकतो? नक्कीच. बघा, ही योजना लहान शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी खूप महत्वाची आहे. पण अशा घटनांमुळे लोकांच्या मनात सुरक्षेबद्दल एक शंका निर्माण होऊ शकते. बरोबर. आणि इंडिया वन एअर सारख्या छोट्या एअरलाईन्सच्या मेंटेनन्स प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभं राहील. कसं आहे ना, त्यांच्यासाठी खर्च आणि सुरक्षितता यातला तोल साधणे हे एक मोठं आव्हान असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या घटनेचे 2 पैलू दिसतात. एकीकडे पायलट्सचं कौशल्य आणि बचाव यंत्रणेची तत्परता, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली, आणि दुसरीकडे प्रादेशिक विमान वाहतुकीच्या सुरक्षेबद्दल काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरं आता चौकशीतूनच मिळतील. अगदी. आणि ही घटना एक महत्वाचा विचार आपल्यासमोर ठेवते. म्हणजे भारतभर प्रादेशिक विमानसेवा तर वेगाने वाढतीये. हो. पण प्रवाशांचा या सेवेवरील विश्वास टिकून ठेवायचा असेल तर फक्त तिकीट स्वस्त असून चालणार नाही. सुरक्षेचे नियमही तितकेच कडक आणि पारदर्शक असायला हवेत. अगदी. आता या घटनेतून योग्य तो धडा घेतला जातो की नाही हे पाहणं खरंच महत्वाचं ठरेल.